नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत या नावाचा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे आता शेवटचं प्रकरण 10वं प्रकरण सुरू आहे आणि या 10व्या प्रकरणाची काल आपली 10वी ओळी झाली। या 10व्या ओळीचा विषय फार गहन होता। ज्ञानोबांनी आपल्याला इतका मोठा गहन विषय इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला तो समजून सांगितला। आघात कौशल्य ज्ञानोबांचं कालचा विषय तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा सांगतो। अशी ती 10व्या मध्ये ज्ञानोबा सांगत होते काल जनाते जनी देखता दृष्टेची दृश्य तत्वता दोन्ही मोहनियायिता सिद्धांत तेव्हा असा हा आयता सिद्धांत ज्ञानोबांनी आपल्यापुढे ठेवलेला आहे। सिद्धांत म्हणजे ज्यामध्ये सगळ्या सिद्धी जे सगळं सिद्ध झालेलं आहे, ज्याच्या पुढे आता काही सिद्ध करायचं राहिलेलं नाही असं जे तत्व असतं त्याला सिद्धांत असं नाव आहे। तेव्हा ज्ञानोबांनी
आपल्या पुढे सिद्धांत ठेवला. जना ते जनी दिसता, माणसाने माणसाला पाहिलं, माणसाने माणसाला पाहिलं म्हणजे द्रष्टा दृश्य होतो असं जाणून. एक माणूस दुसऱ्या माणसाला पाहतोय समोरच्या. आज तो तुमचा सुरू झाला ना. एक समोरचा माणूस या समोरच्या माणसाकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला हा जो पाहणारा एक तो द्रष्टा असतो आणि वास्तविक ज्याला पाहतो ते दृश्य असतं. ज्याला पाहतो ते दृश्य असतं, परंतु या ठिकाणी असा दृष्टा दृश्य भाव नाही. कारण हा दुसराही माणूस आहे, हा दुसराही माणूस आहे आणि तोही याला पाहतो आहे. मग हाही दृष्टा आहे, याला पाहणार, हाही दृष्टा आहे, याला पाहणार. म्हणजे पाहणारे जे आहे दोन्ही दृष्टेच आहेत. मग जेव्हा पाहणारा काही पाहतो, याला पाहतो, तेव्हा या दृष्ट्याला पाहतो, परंतु तो द्रष्टा दृश्य झालेला आहे. द्रष्टा दृश्य होणं म्हणजे ही आत्म्याची त्रिपुटी आहे. आत्मस्वरूपामध्ये त्रिपुटी नाही, कारण आत्मा द्रष्टा, दृश्य आत्मा आणि दर्शनी आत्म्याच असतं. तसं दोन व्यक्तींच्या बाबतीमध्ये होतं, दोन माणसांच्या बाबतीमध्ये सांगू लागले की जेव्हा आम्ही एकमेकांना पाहतो त्यावेळेला त्याला पाहत असताना त्याचं जे रूप आहे ते आत्मस्वरूप आहे. आम्ही त्याला पाहतो म्हणजे तो जो द्रष्टा आहे त्याला पाहतो, पण तोही द्रष्टा तो पाहतोय ना, त्याला दृष्ट्याला आम्ही पाहतो आणि तोही द्रष्टा आम्हाला पाहतो, म्हणजे मी द्रष्टा आहे. अशा प्रकारे दोन्ही जर दृष्टी झाले तर दृष्टी कुठून जायला आणि दृष्टी जर गेलं तर द्रष्टा जातो. कारण दृश्य आणि द्रष्टा यांचा सापेक्ष भाव असतो. दृश्य नसेल तर द्रष्टा जाते. मग द्रष्टा दृश्य दोन्ही जर गेले तर हे जे एकमेकांकडे पाहून राहिलेले आहे ते काय पाहतात असा प्रश्न. तेव्हा ते एकमेकांचं चित्त स्वरूप पाहत आहे, चैतन्य स्वरूप पाहत आहे त्या आत्म्याचं. आणि खरं तेच आहे. जेव्हा एका जिवंत माणसाला, एका जिवंत माणसाने जेव्हा त्याला पाहतो ते जे त्याचं जिवंत स्वरूप आहे त्याला पाहतो. चैतन्य चैतन्याकडे पाहत असतो असं ज्ञानाचं म्हणणं. आणि हा त्यांचा चिद्विलासवाद आहे. जैनांचा या प्रकारच्या सांगण्याला शास्त्रकारांनी चिद्विलास असं नाव दिलेलं. चिद्विलास म्हणजे चितीचा विलास आहे, चैतन्याचा विलास आहे, आत्मस्वरूपाचाच विलास हा सर्वत्र पसरलेला आहे असं ज्ञानाला सांगण्यात. अशा प्रकारची ही तुमची सुंदर बोधप्रद अशी दिली. आणि जर खरोखर आपण अशा पद्धतीने एकमेकांकडे बघू लागलो, आपण जर साधक, विशेषतः साधक साधकांनी तरी कमीत कमी अशा भावाने पाहावं. जगातल्या माणसाने याचं काही ज्ञान नाही, काही नाही, ते तर पाहणार म्हणजे काय पाहणार, देह पाहणार, ते जगत्वाचं दर्शन घेतात. तेव्हा देह जड आहे आणि या जड देहाला पाहतात ते म्हणजे दृश्य होतो देह. आणि जड देह जर दृश्य झाला तर तो द्रष्टा होऊ शकत नाही. जड पदार्थ द्रष्टा होऊ शकत नाही. उदाहरणार्थ काही एक वाटी आहे, जड आहे,
हे दृश्य होऊ शकतं. आणि मी पाहतो, हा मी द्रष्टा आणि दृश्य झालं जड आहे. पण त्या वाटेला जर म्हटलं की तू मला पहा, कसं पाहिजे मला, कारण ती जड आहे ना. म्हणून जगातले सगळे जेवढे जड पदार्थ आहेत, स्थूल पदार्थ आहेत, ते दृश्य आहे. माणसाने माणसाकडे पाहत असताना त्याच्या देहाकडे देहाला पाहू नये असं ज्ञानोबा सांगितलं. पाहायचंय ना तो, अरे तो जिवंत आहे ना, तोही जिवंत आहे, तोही जिवंत आहे. मग त्याच्या जीवित्वाला बघणार, त्याचे जीवनतत्व जे आहे ना ते बघ. आणि हे जर पाहायला लागलो आपण तर आपल्याला हळूहळू आत्मदर्शन होईल. असा जर आपण ध्यान धरला की आम्हाला चैतन्याचे दर्शन पाहिजे, आम्ही पाहू जिथं गेले पाहू, मग सगळीकडे ते भरलेले चैतन्य. सगळ्या आता माणसामध्येच आहे असं नाही, तर सगळ्या विश्वामध्ये ते चैतन्य पसरलेलं आहे. आणि त्या चैतन्याला जर पाहायला लावू आपण असं हळूहळू, तर आपल्याला आत्म्याचं दर्शन होईल, आत्मस्वरूप कळेल, आत्म्याचं ज्ञान होईल. असं ज्ञान होईल. हा खरा सिद्धांत आहे. 11वी याची जी आहे ती सांगते. 11व्या ओळीचा तो भाग आहे. ज्ञानोबा सांगायला बघा आता 11वी ओळी ऐका. यया परवते काही, यया परवते काही संविद रहस्य नाही. यया परवते काही संविद रहस्य नाही. आणि हे तया आधीही असतचे असे. आणि हे तया आधीही असतची असे. काय सांगतो बा, म्हणतात या परवते या यासारखं काही संविद रहस्य नाही. दुसरं कुठलंही संविद म्हणजे ज्ञान. संविद शब्दाचा अर्थ आहे ज्ञानशक्ती. ही जी आत्मशक्ती आहे, संविद शक्ती आहे, तिला आपण कुंडलिनी नाव दिलेले आहे योगशास्त्रामध्ये. आपल्या मार्गामध्ये जेव्हा शक्ती जागृत होऊन ती कार्य करायला लागते त्यावेळेला त्या जागृत शक्तीला नाव आहे कुंडलिनी. परंतु ज्ञानी लोक जेव्हा शक्तीला नाव देतात त्यावेळेला तिला संविद शब्द वापरतात. संविद हा शब्द ज्ञान मार्गातला आहे. तेव्हा भक्ती मार्गामध्ये ती आल्हादिनी आहे. भक्ती मार्गामध्ये जे लोक असतात तेव्हा शक्तीला ते आल्हादिनी शक्ती होतात. तेव्हा देवतांची नावं देतात लोक. अशा प्रकारे ही जी जगामध्ये सर्वत्र पसरलेली आत्मशक्ती, ब्रह्मशक्ती, काही नाव द्या तिला, ही जी शक्ती आहे तिचं रहस्य म्हणजे तिचं दूर, तिचा बोध या परवते काही नाही. ज्ञानोबा सांगतात की आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं आत्मस्वरूपासंबंधी, जीवनमुक्तीबद्दल, या पलीकडं ही जी संविद ज्ञानशक्ती आहे तिचं रहस्य मी तुम्हाला सांगितलं. त्या पलीकडे आता काही राहिलं नाही. अर्थात आता मी तुम्हाला सांगितलं म्हणूनच ते आता तुम्हाला कळलं किंवा आता ते आहे आणि पूर्वी नव्हतं असं नाही. आणि हे त्या आधीही असतच असे. हे संविद रहस्य पूर्वीपासून धरलेले आपल्या देहातही आहे पण देहाच्या बाहेरही आहे. ती आत्मशक्ती कुंडलिनी आपल्या देहातही आहे आणि देहाच्या बाहेरही आहे. ती ज्ञानवती शक्ती आतही आहे आणि देहाच्या बाहेरही आहे. तेव्हा आत बाहेर असलेली ही दैवी शक्ती कुंडलिनी म्हणा, ज्ञानशक्ती म्हणा, आत्मशक्ती म्हणा, काय म्हणा, ही जेव्हा म्हणतात मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला कळले असं नाही. तर ती मी सांगण्यापूर्वी होती.
आणि ती अखंड राहते. तेव्हा माझ्या सांगण्याने ती तुम्हाला त्या प्रगतीतून लाभली असं म्हणता येत नाही. त्या अगोदरच आहेच ती. इथं ज्ञानोबा आपला ग्रंथाचा हा जो परिहार आहे, ग्रंथाचं हे जे महात्म्य आहे ते सांगत असताना आपल्याकडे अतिशय नम्रतेचा भाव घेऊन सांगतात की मी सांगितल्यामुळे ही शक्ती प्रगट झाली आणि तुम्हाला लाभली असं होत नाही. ती अखंड आहे. तेव्हा त्या अखंड अशा संधी शक्तीचं रहस्य केवळ माझ्या सांगण्यानेच प्रगट होतं असं नाही, तर ती भगवत शक्ती आहे, आपली शक्ती आहे. तेव्हा ती शक्ती यापूर्वी होती, आताही आहे, यापुढे राहील. जे झाला तर आहे, दोन्ही कालामध्ये आहे, ती कधी नष्ट होणारी नाही. ती आत्म्यासारखीच आहे असं ज्ञानोबा आपला असेल. आता या ओळीपासून, या 11व्या ओळीपासून आता हा ग्रंथाचा परिहार ज्ञानोबा मिळाला. ग्रंथ संपवण्यापूर्वी ज्ञानोबा आता या ग्रंथाचं जे कर्तृत्व आहे, जे निर्माण कार्य आहे, ते निर्माण कार्य माझं नाही, हे माझ्या गुरुचं आहे. आता हे सगळं जे ऋण आहे माझ्या गुरुचं ते मी तुमच्याकडे ठेवतोय. मी काही केलेलं नाही. ज्ञानोबा अगदी या सगळ्या कर्तृत्वापासून अंग काढून घेतात. ते म्हणतात मी काही जे काय आहे ते माझे सर्जिक आहे बस. अरे काय भाव आहे हा. एवढे मोठे ग्रंथ लिहून ते त्या ग्रंथाचं इतकंस सुद्धा श्रेय आपल्याकडे घेत नाही आणि आपण इतकंस करतो आणि एवढं श्रेय घेतो. आपल्यामध्ये काही कर्तृत्व नसतं. किती उलट आहे, जगाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून ज्ञानोबा पचायला कळाव घडेल. ज्ञानोबांचं हे जे लेखन आहे कळायला भंगा अवघड. त्याचं कारण काय, हा इतका मोठा फरक आहे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये जो अहंभाव आहे, अहंकार आहे, कर्तृत्व आहे, इतकं मोठं असतं. तिथे त्या ज्ञानोबांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीनं आपण फारच वेगळे पडतो आणि म्हणून ज्ञानोबांचं बोलणं म्हणा, त्यांचं लेखन म्हणा, त्यांचं जे आहे ते कळून कठीण करतो. ज्ञानोबा सांगून राहिले की जी मूळ वस्तू आहे, मूळ वस्तू आत्मा आहे, मूळ वस्तू ब्रह्म आहे आणि ती अगोदर पासून आहे. या जगाच्या उत्पत्तीपूर्वी ती होती, तिच्यापासून हे जग तयार झालं. मग अशी जी मूळ वस्तू आहे ती मूळ वस्तू केवळ कोणी सांगितली आणि कोणी उघड केली म्हणून ती कळली असं होत नाही. असं म्हणून ते आहेच नाही. तेव्हा मी तिचं जे विवेचन केलं, ते केलं किंवा न केलं तरी त्या शक्तीमध्ये काही फरक पडणार नाही. तेव्हा माझ्या विवेचनामुळे लोकांनाही कळलं रहस्य. हा भाव घेत नाही ज्ञानोबा, माझ्यामुळे कळलं, मी विवेचन केलं, मी सांगितलं. बिलकुल किती नम्रपणा, किती हा समर्पणाचा भाव आहे बघा ना. आणि म्हणून 12व्या मिनिटाचा ते स्पष्ट सांगतात आणखी 12 मिनिट फार सुंदर आहे बघा. नाही का 12व्या मध्ये ज्ञानोबा सांगताय तरी ग्रंथ प्रस्तावो न घडे हे म्हणे पावो. तरी ग्रंथ प्रस्तावो न घडे हे म्हणो पावो. तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की आता काही लोकांनी सुद्धा मला म्हटलं, हो
ते समुद्रस्य जर पूर्वीपासूनच आहे, पहिल्यापासून ते आत्मचैतन्य, ते आत्मशक्ती जर पूर्वीपासूनच आहे, तर मग तुम्ही कशाला तिचं निवेदन करता असं जर कोणी सांगितलं, मग कसा सांगता तुम्ही? ते जर आहेच पूर्वीपासून, म्हणजे असलेली वस्तू तिचंच वर्णन करण्यात काय अर्थ आहे असं कोणी मला म्हणेल, ही शंका घेईल कोणी, त्याचं उत्तर देता येते का? तरी ग्रंथ प्रस्ताव, तर हा ग्रंथाचा प्रस्ताव म्हणजे हा ग्रंथाची सुरुवातच मी कशाला केली? मग जर ती सिद्ध वस्तू पूर्वीपासूनच आहे आणि ती जर लोकांना दिसेल पुढे, ज्याला इच्छा असेल त्याला कळेल, मग तुम्ही कसं सांगत बसला ग्रंथामध्ये? अशा प्रकारचा प्रश्न ज्ञानोबांनी उपस्थित केला. हे एवढ्यासाठी केलेलं आहे की माझा हेतू काय आहे काय सांगण्यामध्ये, मी हा ग्रंथ का सांगितला, ग्रंथाचा हेतू काय आहे, म्हणून हा ग्रंथ प्रस्ताव, ही ग्रंथाची प्रस्तावना सुरुवात मी का केली ते सांगता ज्ञान. तरी ग्रंथ प्रस्ताव न गडे म्हणून पाव. तेव्हा या अमृतानुभव ग्रंथाला आरंभ संभवत नाही. गरज नव्हती या अमृत अनुभवाची सांगण्याची. त्या अमृताचा तो जो अनुभव आहे तो मुळात त्या अमृतत्वामध्ये आत्म्यामध्ये आहेच. तो तुम्ही ते सगळा उघड करून सांगितला होतो असा प्रश्न आहे, अशी शंका आहे. मग त्याला उत्तर देतात. तरी सिद्धानुवाद लाहो आवडी म्हणून आता इथे उत्तर आहे ज्ञानोबांनी दिलेलं. त्या पहिल्या शंकेचं उत्तर ज्ञानोबांनी दुसऱ्या ओळीमध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात मी का केला हा सिद्धानुवाद? ही सिद्ध वस्तूची जी शक्ती, ती कुंडलिनी किंवा ती ज्ञानशक्ती, समुद्र जे आहे आत्मशक्ती, तो आत्मा, त्याचा हा अनुवाद म्हणजे त्याचं हे लेखन, त्याचं हे स्वरूप वर्णन मी का केलं? आवडी करून, कारण मला त्याची आवड आहे. ज्याला ज्याची आवड असते त्याला ती करू द्यावं लागेल. ते खरं की नाही? तुम्ही मला विचारला कशा लिहित बसला म्हणून, तुम्ही हे समुद्र शेजार पूर्वीपासूनच आहे आणि ते लोकांना जसं कळेल तसं कळेल, तर मग तुम्ही कशा लिहित बसला हे एवढं? तर त्यामुळे म्हणतात ते लोकांना कळून न कळून बाबा ही माझी आवड आहे, त्या गोष्टीची मला अतिशय आवड आहे आणि मला आवडणारी जी वस्तू आहे ती मी का करू नये? मग म्हणजे हा ग्रंथ जो लिहिला आहे मी माझ्या स्वतःच्या प्रेमाने, त्या शक्तीवरच जे माझं प्रेम आहे, आवड आहे, तिच्यासाठी मी लिहिलं. मला ते आवडतं ते. आणि ज्याची आवड असते ती आवड असणारा जो कोण पदार्थ असेल, वस्तू असेल, काय असेल, ती मनुष्य वारंवार खातो की. आता तुम्ही बघा सगळे लोक इथे बसलेल्या, प्रत्येकाला वेगवेगळ्या पदार्थांची आवड आहे की. कोणाला तिखट पदार्थ आवडतात, कोणाला खारट आवडतात, कोणाला आंबट आवडतात, कोणाला कसे विविध आवडी आहेत ना आपल्या. सगळ्यांच्यावर सारखी असते का? नाही. मग सगळ्यांची आवडी जर सारख्या नाहीये आणि ज्याला जी आवड असते, जशी आवड असते, तोच पदार्थ तो पुन्हा खात असतो की नाही? पुन्हा खात होतो. समजा आता लाडू खाण्याची आपल्याला आवड आहे, मग तो घरामध्ये सांगत जाईल की बाबा आपण लाडूच करून द्यायला नको, लाडू नको. मग काय दुसरे पदार्थ तुम्ही करता दिवाळीला तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय.
तर मग आम्हाला तुम्ही भजेच करून द्या ना, भज्यावर राहणार भजे खा. काय जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही सांगता ना, आणि मग वारंवार तुम्ही ते सांगतात ना, जे तुम्हाला आवडतं तेच खाण्याची इच्छा होते पुन्हा पुन्हा. मग आता तुम्ही त्याची आवड बंद करून तुम्ही म्हणाल की ते नको खाऊ, तुला ते आवडत जरी असलं तरी हे खा, हे मला आवडतं म्हणून हे खा तू. असं कसं चालेल? ती जी आवड आहे, ती जी रुची आहे, ते जे प्रेम आहे त्या वस्तू संबंधीच, ते त्याचं उपयोग आहे, ते त्याचं कसं काय निर्माण झालं कळलं. म्हणून त्याच्या रुचीला, त्याच्या आवडीला आपण प्रतिबंध करू शकत नाही. तुला आवडतं तर कर. आता जन्म म्हणतात, मग मला जर हेच आवडतंय का, हे अमृताचं कथन करणं, हे आत्मस्वरूपामधलं जे तत्वज्ञान आहे ते पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं, लिहावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं. ही माझी आवड आहे. मग ही आवड मी का करू नये, का घेऊ नये? म्हणजे ज्ञानोबांनी ग्रंथ का लिहिला हे ज्ञानोबांनी या ठिकाणी की माझी आवड आहे. आता माझी आवड म्हटल्यानंतर ज्ञानोबा हे आपल्याला सांगून राहिले की ही माझी आवड आहे बरे, हे साधकांनो, शिष्यांनो, हे मला आवडतं बरं का. मग आता तुम्हाला आवडतं का, असा प्रश्न सहज येईल ना. हे जर मला आवडलंय, मी आवडीने सांगून राहिलो, मग आता तुम्हाला आवडलं का मी सांगितलेलं, असा प्रश्न. आणि जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही खाणारच नाही ना, हो मग घेणारच नाही, पण वाचणार नाही, काही नाही, काही नाही. आणि ज्याला कोणाला आवड लागली ना, तो म्हणजे तेच सांगा मला, तेच ऐकावं मला. आणि जो कोणाचा भाग्यवान असेल, ज्याला याची आवड लागली, तो ज्ञानोबा सारखा होईल. स्पष्ट आहे ना हो. कारण हे काय साधं खाद्य काय, एका जगातलं खाद्य का, हे अमृताचं खाद्य आहे ना हो. अमृत न मरू देणार, अमृत ठेवणार असं खाद्य नाही. मग अशा खाद्याची जर आवड लागली आम्हाला, तर आम्ही सुद्धा अमृत घेऊन आहो, हा अमृताचा अनुभव घेऊन आम्ही असं घेऊन असं. ज्ञानोबांना जे लोकांनी विचारलं की अहो तो सिद्धांत अगोदरच असताना तुम्ही कशाला सांगत बसलाय, त्याचं उत्तर ज्ञानोबांनी दिलं की मला ते आवडतं. आता मला आवडतं म्हणून तुम्हालाही आवडावं असं माझा आग्रह नाही, तुमच्याकडे ठेवलंय मी. आता तुम्हाला जर ते आवडलं ते घ्या, नाही आवडलं तर तसं असतं राहिलं. माझी आवड काय कमी केल्यामुळे मला जे आवडलं ते आवडलं. ते या भूमीमध्ये साधकांना असं काही पेचात धरून या ठिकाणी ओढलेलं आहे. हिने आवडत का, मग काय आवडतं तुला, निंदा करणं, लोकांच्या टवाळ्या करणं, लोकांची पिलंगडी काढणं, लोकांमध्ये भांडण लावणं, हे आवडतं का? अरे त्याच्यात काय भरले, त्या जगातल्या त्या गोष्टींमध्ये दुसरे येणार, हे खाणार, हे काय खात बसणार की. जगामध्ये जेवढे खाद्य पदार्थ आहेत ना, खाणारे लोक नाना प्रकारचे, तेव्हा हे जे खाद्य पदार्थ असतात जगातले, ते खाद्य पदार्थामुळे त्या माणसाची प्रकृती बनते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये रूपांतर होतं, रक्त होतं ना, हे तसं की नाही. आपण खाल्लेलाच पदार्थाचं रक्त होईल की नाही. मग मांस, अंडी, मच्छी खाल्ली तर मग त्याचं रक्त होईल ना यामध्ये. म्हणजे प्राण्याच्या शरीराचं विभाजन होऊन रक्त तयार होऊन आपण प्राणी होतो. जी माणसं असल्या प्रकारचं घाण अन्न खातात
त्यांच्या शरीरामध्ये ती सगळी प्राण्यांची घाण जाते आणि त्या घाणीबरोबर त्याचं मन बनत जात. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न समाप्ता सुंदर श्लोक आहे तो घेतला आणि त्याच्यापासून मन तयार होतो आमचं. आमच्या मनाला बनवणार हे जे अन्नरस आहेत त्या अन्नरसांनी आमचं मन तयार होत जातं. मग ते सात्विक अन्न खाल्लं तर सात्विक बनतं, रजोगुणी अन्न खाल्लं तर रजोगुणी बनतं, तमोगुणी खाल्लं तर तमोगुणी बनतं. हे तर सरळ आहे. मग हे असल्या प्रकारचं अन्न खाणं हे केवळ सात्विक नाही तर सात्विकाच्याही पलीकडचं शाश्वत असं अन्न आहे, चिरंतन टिकणार अमर असं अन्न आहे. आणि हे खावं लोकांनी, साधकांनी तरी शिष्यांनी तरी आमच्या हे खावं असं ज्ञानोबा. बघा माणसाला हा ग्रंथ इतका उपदेश करून जातो की ते जर कळलं महाराज आपल्याला तर आपली प्रकृती एकदम बदलून जाईल. पण जर त्या अन्नामुळे प्रकृती बनत असेल तर या अशा अमृतानुभवाने, अमृताच्या भक्षणाने किंवा भोगाने आमची प्रकृती म्हणजे आमच्या शरीराचा जो नैसर्गिक विकास आहे तो बदलून जाईल. आणि शरीरामध्ये विकसित होणारी चांगली तत्व जर आमच्या शरीरामध्ये उत्पन्न झाली तर आपण ज्ञानोबांच्या पद्धतीमध्ये त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊ आणि ज्ञानोबांना तेच अपेक्षित आहे. अरे मी एकटा काय हा अमृताचा अनुभव घेऊन आलो, अरे माझ्या साधकांनो तुम्ही पण या ना, चला या बसा पंक्ती. म्हणून ज्ञानोबा आपला स्वतःचा विचार करत नाहीये तर या ठिकाणी सगळ्यांचा विचार करतात. ज्याला हे आवडेल त्याने खुशाल घ्यावं, खावं आणि माझ्यासारखं बनावं असा हा ज्ञानोबांचा आशावाद आहे, अशी त्यांची अपेक्षा आहे. निदान साधकांनी तरी, कारण साधक हा साधन करणार आहे आणि साधन करण्यासाठी करतो. ते अमृत लाभण्यासाठी साधन करतो ना, ते आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी. मग ते जर तू करत आहे तर मग खाणं हे अन्न खाशील तर तुला ते लवकर मिळणार आहे. म्हणून हा ग्रंथ प्रस्ताव न घडे म्हणून पाहो तरी सिद्धानुवादला हो आवडी करू. या 12 मध्ये ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलंय की साधकांनो मला हा जो ग्रंथ लिहिण्याचा छंद लागला म्हणा किंवा मला जी आवड लागली आहे की मला हा विषय अतिशय आवडतो आणि या विषयाची मला आवड आहे, प्रेम आहे. म्हणून मी हा वारंवार घेतो हे सांगतो. आता पुढचं तर फार सुंदर 13वी वेळ 13वी भांडा घेतलेला होता. शेवटी या उद्या इतक्या रंगायला लागलेल्या आहेत. आता थोडे झाला, थोड्यावर आला तर ग्रंथ खरोखर आपण फार भाग्यवान आहोत. म्हणतात परियंते सदा तेची, परियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची. परियंते सदा तेची परिभोगी भोगी नवी रुची. म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध. म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध. कळलं का? थोडंफार कळलं का? फार आनंद होतो. हे आनंदाचं खाद्य आहे. फार
या आपला हा जो आनंद आहे हा अमृताचा अनुभव आहे. हो, अमृत आहे. जण म्हणतात पर्यंता, पर्यंता म्हणजे आवडता. ते आम्हा पर्यंते सोयरे ज्ञानेश्वरी ते हा शब्द वापरलेला आहे. पर्यंता शब्द, पर्यंता म्हणजे आवडता. सदा तेची परिभोगी नवी नवी रुची. आवडत्या पदार्थाची रुची म्हणजे चव. माणूस प्रत्येक वेळेला नवीन नवीन रुची घेतो, आवडीने खातो. आपला या प्रत्येकाचा अनुभव आहे. जो पदार्थ आपल्याला खूप आवडतो, आवडणाऱ्या पदार्थाची रुची घेत असताना आपल्याला ती नवीन नवीन वाटते. प्रत्येक वेळेला नवीन रुची वाटते. जरी तो पदार्थ आपण समजा अगोदर खाल्लेला असला, त्याची रुची घेतलेली असली, परंतु तो जर आपल्याला आवडलेला आहे तर त्या आवडीमुळे त्याच्या रुचीमध्ये पुन्हा पुन्हा नाविन्य येते, नवीनता येते, असे ज्ञानोबा सांगलेलं आहे. आणि हे तर खरं आहे बाबा. नाही तर मग त्याला आवडीचा पदार्थच म्हटलं नसतं. तुम्ही त्याला आवडीचा पदार्थ जर म्हटलेला आहे तर त्या पदार्थाची रुची घेताना तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन 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 अशी चव येईल. तुम्हाला नवीन नवीन अशा चवीचा स्वाद मिळेल. जसं तुम्ही आवडीच्या पदार्थांना खात असताना प्रत्येक वेळेला जरी तो तुम्ही खाल्लेला असला तर तो आवडीचा पदार्थ आहे ना, तोच वारंवार खातो. मग तो आवडीचा पदार्थ तुम्ही खाल्ला होता त्यावेळेला जी गोडी लागली, रुची लागली, तीच रुची नवीन 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 रुची त्या पदार्थामध्ये त्याला वाटत जाते. पुन्हा पुन्हा गोड लागतो, पुन्हा पुन्हा चांगला वाटतो, पुन्हा पुन्हा हवासा वाटतो, पुन्हा पुन्हा द्या मिळतो. असं का व्हावं? कारण तो पदार्थ तुम्हाला आवडलेला आहे. आता ही आवड जो शब्द ज्ञानोबांनी इथे घेतलेला आहे, पर्यंता शब्द घेतला इथे ज्ञानोबांनी. पर्यंता शब्दामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की तुम्हाला ती जी आवड आहे, जो अभ्यास, इच्छा, कामना, प्रेम, जिव्हाळा, अशा सगळ्या भावना त्याच्यामध्ये एकत्र होतात. किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पर्यंतामध्ये. आवड म्हटली की त्या आवडीमध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत. मग ती आवड तयार होते. आवडीचा पदार्थ जरी म्हटला आपण तरी त्या आवडीच्या पदार्थामध्ये आपल्या अनेक रुची भरलेल्या आहेत, अनेक चवी भरलेल्या आहेत, अनेक चव देणाऱ्या नवीन गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. असं म्हणून तो पुन्हा पुन्हा घेतो. आणि पुन्हा पुन्हा घेत असताना त्या चवीमध्ये त्याला आनंद वाटतो. खरं की नाही? आनंद जर वाटला नाही तर खाईल का तो पुन्हा पुन्हा? कसा खाईल? त्याला ती जी गोडी वाटते, त्याला जे सुख वाटतं ते घेत असताना ते नवीन नवीन सुख असतं. याच्यासाठी आपल्याला आपल्या प्रपंचातल्या सुद्धा उदाहरणांनी पटेल. ज्ञानोबा म्हणून राहिले, आवडीचे पदार्थ खात असताना त्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन अशी चव लागते. ही नवीन नवीन लागणारी चव जी आहे ती आपल्या अंतःकरणामधल्या ज्या इच्छा, वासना, कामना, आसक्ती, प्रेम, जिव्हाळा, अनेक चांगल्या गोष्टी आणि अशा गोष्टी त्या एकत्र होतात आणि त्याची आवड तयार होते. आणि त्या आवडीने मग त्या पदार्थाकडे आम्ही पाहतो आणि खातो.
ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलंय, आवडीची जी वस्तू असते ना ती पुन्हा पुन्हा ती खावीशी का वाटते. त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की तुझ्या अंतकरणामध्ये सगळे चांगले सद्भाव त्या विशिष्ट पदार्थाच्या बाबतीमध्ये तुझ्या अंतकरणामध्ये तयार होतात, भावना तयार होतात आणि त्यामध्ये तुम्हाला त्या भावनांनी आनंद येतो तो पदार्थ खात असताना. म्हणून आपण एखादा पदार्थ आवडीने पुन्हा पुन्हा खात का असतो, तर कारण तो पदार्थ त्यावेळेला खात असताना जो आनंद आला आपल्याला तोच आनंद पुन्हा पुन्हा आपल्याला मिळावा आपली इच्छा असते. ज्ञानोबांना हे सांगायचंय की माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे हा अमृताचा पदार्थ, हा आत्मा, हे आत्मतत्व, हे ब्रह्मरस, हे माझं आवडीचं खाद्य आहे. आणि याच्यामध्ये गोडी तुम्हाला काय सांगू, आणि तुम्ही तर खाल्ली नाही अजून, त्या आत्म्याची चव घेतली नाही, मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मग माझा जर अनुभव आहे, मला जर प्रत्यक्ष त्या आत्म्याचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला सुद्धा गोडी लागेल त्याची. तुम्हाला सुद्धा वाटेल की नाही हा अमृताचा अनुभव आपल्याला मिळाला पाहिजे, घ्यायला पाहिजे. असं जर तुम्हाला झालं तर ज्ञानोबा म्हणतात माझ्या सद्गुरूंचं कार्य मी पूर्ण केलं. माझं काही झालं नाही आणि माझं कर्तव्य ज्ञानात काही नाही. माझ्या गुरूंनी सांगितलेलं जे काय आहे ते मी तुम्हाला वाटतंय. म्हणून माझ्या सद्गुरूंचं जे कार्य आहे ते पूर्ण झालं. जर तुम्हाला ते आवडलं तर गुरुंना आपल्या धन्यवाद देत आहे. गुरूंचं सगळं आहे असं ज्ञानोबा आपल्याला या दोघांमधून सांगून राहिले. भगवंतात आता हे ज्ञानोबांची आता ही आवड पाहिली, हा अमृताचा अनुभव त्यांचा पाहिला, अमृत पाहिलं त्यांचं. पण जगामध्ये जी माणसं, आता आपण सामान्य माणसं आहोत आणि जी या परमार्थाच्या रस्त्याला आलीच नाहीत, परमार्थाकडे वळलीच नाहीत, मग ती प्रपंचाकडेच राहतात, प्रवृत्तीत राहतात. मग प्रपंचातली ही जी माणसं आहेत ना, मग आता त्यांचं निरीक्षण करा तुम्ही. ज्ञानवंतात त्याने घर बांधलं, ते घर तर आवडते काही, घर बांधतानाही आवडत होतं, ते बांधलं गेलं त्यात तो राहतो, ते घर आवडायला लागलं. आता त्या घरामध्ये जी माणसं त्याची राहतात ती आवडायला लागली त्याला. आवडतात ती माझी माणसं, माझी माणसं आवडायला लागली. आता घरामध्ये ज्या ज्या वस्तू त्याने आणल्या पुष्कळ महत्वाचं तुमच्या घरामध्ये बघा, त्या आवडता की नाही तुम्हाला? नाही मला नाही आवडत, मग फेकून द्या. फेकाल का? नाही, आवडता म्हणून तर आणल्या. आणि म्हणून वारंवार त्यांना आवडीचे पदार्थ समजून तुम्ही देतात. म्हणजे जगामध्ये हे जे आमचे भोग चाललेले आहेत, हे भोग सुद्धा आवडीने चाललेले असतात. जगामध्ये सगळे भोग जेवढे आहेत इंद्रियांचे, ते इंद्रिय भोग आमच्या आवडीने चाललेले असतात. परंतु जगातले हे सगळे जे भोग आहेत ना, हे जरी आवडीने चाललेले असतात तर काही वेळेला त्याच्यामध्ये नावडही तयार होते. आता समजा आता तुमचा मुलगा आहे, आवडतो तो, आवडतो मुलगा, पण तो जर तुमच्या मनाविरुद्ध वागायला लागला, आवडेल का? नाही. ती सून आली त्याची, चांगली पोरगी केली तेव्हा आवडली म्हणून घेतली तुला घराला, पण ती जर आता तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीये, तुमच्या विरुद्ध वागते, आवडेल का? म्हणजे अशा संसारातल्या पदार्थांमध्ये ज्या गोष्टी आता पूर्वी आवडत होत्या त्या नावडत्या झाल्या. पण या अमृताच्या या अनुभवामध्ये हा जो अमृताचा अनुभव आहे, हे जे आत्मस्वरूपाचं जे चिंतन आहे, याची जी आवड आहे, याच्यामध्ये नावड कधीच तयार होत नाही.
लक्षात घरात याच्यामध्ये नावड कधीही तयार होत नाही. इथं आहे ते सगळे आवडीचे पदार्थ आहेत आणि म्हणून हे आवडीचे पदार्थ सगळ्यांनी खावे असं ज्ञान होऊन आहे. असा हा विषय फारच उत्तम ज्ञानवानी या ओळीमध्ये सांगितला. म्हणून जी 13वी ओळी आहे 10व्या प्रकरणातली, या 13व्या ओळीमध्ये ज्ञानवानी हा विषय अतिशय सुंदर पद्धतीने मांडलाय. पर्यंते सदा तेची, पर्यंते सदा तेची, करी भोगी नवी नवीची. म्हणून हा उचितची अनुवाद सिद्ध, म्हणून हा जो अनुवाद मी केलेला आहे त्या सिद्ध तत्वाचा, त्या सिद्धांताचा, त्या चैतन्य स्वरूप शक्तीचा जो अनुवाद केला मी, हे जे तुम्हाला कथन केलं, हे जे तुम्हाला लिहून सांगितलं, हे त्याला नवीन नवीन दृष्टी यावी, त्याला नवीन नवीन पद्धतीने त्याचा आपण उपयोग करावा म्हणून सांगितलेले आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जर अशा तऱ्हेने माझ्या पद्धतीने या अमृताचा, या आत्मतत्वाचा अनुभव घेतला तर तुम्ही माझ्यासारखेच व्हा. आपल्याला ज्ञानोबासारखे व्हायचं असेल तर ह्या आत्मतत्वाचाच आपण पुरस्कार केला पाहिजे. तेच आपल्याला आवडलं पाहिजे. ही जगातली वस्तू पाहिजे आपण आता, त्या आवडतात काही वेळेला, काही ना आवडतात ते. तसं आत्मतत्व नाही, तसं हे चैतन्य तत्व नाही, तसं हे आत्मसुख नाही. म्हणून या आत्मसुखासाठी तुम्ही सगळ्यांनी याची बोली लावून घ्या, आवड करा, त्याच्याबद्दल आवड धरा असं ज्ञानोबा आपल्याला या मध्ये सांगताय. सत्संगाची वेळ संपलेली आहे म्हणून सत्संगाला आपण विश्रांती घेऊया. हरिओम.